नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीतला हा वॉर्ड नंबर 9 आहे. वॉर्ड नंबर 9मधले आपल्यासोबत उमेदवार आहेत. आपण जाणून घेणार आहोत या भागातल्या अडचणी काय आहेत, त्याच्यावर त्यांनी सोल्युशन कसं देणार आहेत आणि इतर गोष्टी. सर, तुमचं वायरलेस मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्ते. आणि तुम्ही कसे आहात? नमस्कार. मी मस्त मजेत आहे. चांगला प्रचार सुरू आहे. लोकांचं प्रेम पाहायला मिळत आहे. तुमचं नाव कसं? माझं नाव सुहास श्रीकांत कांबळे. मी एक गरीब कुटुंबातून आज लोकवर्गणीतून आणि लोकांच्या प्रेमातून आज उमेदवारी लढवत आहे. लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? तर लोकांनी मला मतदान का करावं ह्याचं उत्तर मी जवळपास 2009पासून ते आत्तापर्यंत गेली 15 वर्ष लोकसंपर्कात आहे, लोकांच्या कामात आहे आणि लोकांना माहिती आहे मी काम करू शकतो आहे का नाही याचं मी स्वतःहून प्रचिती देण्यापेक्षा तुम्ही जनतेतून तुम्ही त्याचं मत घेऊ शकताय आणि त्याबद्दल माझ्यापेक्षा जनताच उत्तर चांगल्या पद्धतीने देऊ शकते. नाही, ते तरी मतं घेणेच मी जनतेतनं. नुसता लोकांचा संपर्कात राहिला म्हणून लोक मतं देतील का? नाही, तसं म्हणता येत नाही. लोकांच्या संपर्कात असून लोकांच्या अडीअडचणीला उपयोगाला येणं आणि म्हणजे एक्झाम्पल काय? एक्झाम्पल म्हणजे आता दवाखान्यापासून ते शैक्षणिक विषयापासून ते प्रशासकीय कार्यकालापासून ते कोर्ट कचेरीच्या कामापर्यंत या सगळ्या गोष्टीत माझा सहभाग असतो आहे. अडीअडचणी एखादा फोन आलामध्ये रात्री 12 वाजता असू दे किंवा सकाळी 7 वाजता असू दे, 24 तास अवेलेबल असणार नेतृत्व आहे. तुम्ही माझ्याबद्दल चौकशी करू शकता. वॉर्ड नंबर 9 कुठंपर्यंत आहे माहिती आहे तुम्हाला? वॉर्ड नंबर 9 हा सुरुवात जर करायला गेले तर लालनगर प्रामुख्यानं त्याच्यामध्ये गणलं जाते. त्यासोबत आपल्या शेजारचे लालनगर समोरची परिसर नारायणनगर, त्यानंतर हाडको वसाहत म्हणून येते ते वसाहत, सुतारमळा परिसर, खंजरीमळा परिसर, त्याचबरोबर सरस्वती मार्केट, गांधी कॅम्प, नारायणपेठ आणि आडटपेठ आणि त्यासोबतच कोरवी गल्ली, तसेच आवळे गल्ली आणि वेतापेठ हे प्रामुख्याने हे सर्व प्रभाग त्यामध्ये येतात. असं बऱ्यापैकी ही प्रभागाची आमची रचना आहे. तुमचं शिक्षण काय झालं आहे? मी स्वतः डिप्लोमा झालेला आहे आणि इंजिनिअरिंग पण माझं झालेलं आहे. मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि एक चांगलं उच्च शिक्षण म्हणून माझ्याकडे आज बघितले जाते. तुम्ही आव्हाडांचे कट्टर समर्थक होता. असं वाटत होतं की तुम्हाला BJPतनं तिकीट मिळेल की काय? तसं नाही झालं. त्याच्या पाठी म्हणजे कारण काय होती? कारण आता प्रामुख्याने तिकीट हे एकाच कोणाला तरी मिळणार होतं. मग ते भले मला मिळून दे किंवा अदर दुसऱ्याला कोणाला मिळून दे, बाकीचे लोक नाराज होण्यावरती हे ठरलेलं होतं. मग त्या अनुषंगानं सिनियरांच्यामध्ये चर्चा झाली. माझ्या नावाची चर्चा जवळपास आदरणीय चंद्रकांत दादांपासून ते मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलपर्यंत माझ्या नावाची चर्चा होती की सुहास का दुसरा असा पर्याय होता. त्यामध्ये शेवटी असं समजून की वरिष्ठ लेवलने मला त्याबद्दल योग्य समज नसावा असं मला वाटते. आणि पण जनता माझ्यासोबत आहे एवढं 100% सांगतो. आणि उमेदवारी मिळाली नाही ह्याचं काही खंत नाही आहे. उमेदवारी मिळायच्या 1 महिन्याआधी ज्यावेळी आमची आम्ही ज्यावेळी BJPसोबत असताना सर्व जे पक्षीय आणि सर्व प्रामुख्यानं प्रमुख नेते यांच्यावर बैठक झाली होती, त्यावेळी मी माझा मुद्दा स्पष्टपणे मांडला होता की मी कुणाला विरोध करण्यासाठी लढणार नाही आहे. मला उमेदवारी मिळो अथवा न मिळो, सुहास श्रीकांत कांबळे EVM मशीनवर नाव दिसणार म्हणजे दिसणार. भविष्यात तुम्ही कोण मला सहकार्य करा किंवा मला विरोध करा हा तुमचा प्रश्न असणार आहे, पण मी स्वतः उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहे आणि माझ्या मदतीची अपेक्षा कोणीही करू नये असं मी स्पष्टपणे माझं मत सगळ्यांसमोर मांडलं होतं. सुहास हा निवडून आल्यानंतर, अपक्ष निवडून आल्यानंतर BJPत जाईल काय? BJPत जाईल का असं म्हणता येत नाही. मी माझ्या परवा दिवशी 2 माझे जे सहकारी होते खाली बोलत असताना आणि काल पण माझ्या मित्रांसोबत माझी चर्चा झाली. मित्रांचा प्रश्न हाच होता की सुहास BJPत जाणार काय? तर BJPत जाणार काय हे इम्पॉर्टंट नाही आहे. तर मी लोकांना स्पष्टपणे सांगितले, जर समाजकार्य करायचं असेल तर सत्तेत असणाऱ्या पक्षासोबत जाणं गरजेचं आहे. कारण की फंड वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा सत्तेत जर काँग्रेस आली तर सत्तेत तेच म्हणतो ना, त्यासाठी सत्तेसोबत जाणं गरजेचं आहे. आणि मी ते लोकांच्यावर, माझ्या सर्व सवंगड्यांवर आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्यावर तो निर्णय डिपेंड असणार आहे. त्यांच्यासोबत चर्चा केल्याशिवाय कुठलाही मी निर्णय घेणार नाही. आज तुमच्या माध्यमातून मी लोकांना विश्वास देत आहे आणि त्यांना मी हा शब्द देत आहे, जी लोक मला दिशा धरून देतील त्या दिशेने मी जाणार. म्हणजे लोकांचे दिशा धरतील त्या दिशेप्रमाणे तुम्ही जाणार. हे झालं सगळ्या गोष्टी. या भागातल्या लोकांच्या अडचणी काय आहेत? अडचणी भरपूर आहेत साहेब. आता अडचणी प्रामुख्याने म्हटलं, जिथं आपण बसलो आहे हा लालनगर परिसरातला एरिया आहे. ह्या ठिकाणच्या लोकांच्या घरकुलांचा प्रश्न आहे. गेली कित्येक वर्षे घरकुलांचा प्रश्न पडले मिळत आहे. तो प्रश्न आहे, गटरींचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, पाण्याची समस्या आहे, अशा असंख्य समस्या आहेत. त्यानंतर शैक्षणिक समस्या आहेत, मुलांना दाखल्यांसाठी प्रॉब्लेम आहेत. म्हणजे असे भरपूर प्रश्न आहेत. प्रश्न वाचायला पाहिजे तर इलेक्शन संपून जाईल साहेब, एवढे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मला असं म्हणत नाही की मी एकटाच सगळं करू शकतो, पण त्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकते.
एक अनुभव आहे प्रशासकीय आणि शासकीय कामांना, त्यासाठी संविधानिक पद असणं गरजेचं आहे. त्यासाठी आज मी त्या अनुषंगाने मी आज ते प्रयत्न करतो की लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यात संविधानिक पदाच्या माध्यमातून त्या प्रश्नांना समस्यांना मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तुम्ही बोलला की आता घरकुलांचे पण काही प्रश्न आहेत. तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर आहात. हो. नेमकं तुम्ही याच्याकडे कसं बघता आणि हे घरकुलांची जी योजना आहेत किंवा ही डेव्हलपमेंट जे आहे, सिव्हिल डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणतो, या भागातली सिव्हिल डेव्हलपमेंट तुम्ही कशी करणार आहात? बघा साहेब, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रामुख्याने घरकुलाचा प्रश्न आहे. आत्ता सध्याला कुठलीही महाराष्ट्र शासनात योजना अशी नाही आहे की बैठक घरांची योजना आत्ता सध्याला अजिबात नाही आहे. ज्यावेळी माझे आमदार साहेबांजवळ माझी गेल्या 4 वर्षाआधी चर्चा झालेली की सुहास, तुम्हाला घरकुलांच्या जो अडचण आहे ते आपण बांधून द्या, पण आपण तुम्हाला अपार्टमेंट टाईप बांधून देणार. त्यावेळी मी एकमेव कार्यकर्ता आहे की अण्णांना डायरेक्ट सांगेल, ज्यावेळी तुम्ही घरकुलांचा प्रश्न घेणार आणि जर ते घरकुल अपार्टमेंट टाईप असेल तर सगळ्यात पहिला रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता लालनगरातून मी असणार आहे तुमच्या विरोधात. मी तुमचा जरी असलो तरी का, कारण की मी तर राहतो इथल्या लोकांना काय पाहिलं, त्यांची समस्या मला माहिती आहेत. आम्हाला बैठक घरेच पाहिलं आहेत. बैठक घरे पाहिलं ह्याचा अर्थ काय आहे की बाबा सुटसुटीत जागा हवे आणि लोकांना प्रशस्त जागा हवी आहे. आणि एका अपार्टमेंटमध्ये 2 खोलीमध्ये आमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. जरी आत्ता आम्ही 10 बाय 10च्या खोलीत सगळेजण राहत असलो, पण भविष्यात आमची मागणी आहे की आम्हाला खोली आणि बैठक घर द्यावं. आणि त्यासाठी दुसरा प्रश्न, आज तुमच्या माध्यमातून मला एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला, त्याबद्दल तुमचं मी आभार व्यक्त करतो. थँक्यू. कारण की हा प्रश्न असा आहे, आमची 2च मागण्या असणार आहेत. मला माहीत नाही की कुठल्या नगरसेवकाने किंवा कुठल्या उमेदवारानं ही बोलला असेल किंवा बोलतील का नाही ते मला माहीत नाही. प्रामुख्यानं माझी एक मागणी आहे आणि जी मला वाटते की सगळ्या बऱ्यापैकी लोकांना मान्य असणार आहे. आमची एक मागणी आहे, एक तर बैठक घर द्यायची आम्हाला, नसेल तर आम्हाला आमच्या प्रॉपर्टी कार्डला आमची स्वतःची नावं लावून द्या. ही जागा आमच्या प्रॉपर्टी कार्डच्या अनुषंगानं आमच्या नावं करून द्या आणि आमच्यावर सोपं आम्ही झोपडी बांधू किंवा आम्ही बंगला बांधू, ते आमचं प्रश्न असणार आहे. त्यासाठी आमचं किती पण कष्ट होऊन द्या, आम्हाला काय करायला लागेल ते आमचे प्रयत्न असणार आहे. आणि हे काम होतं आहे आणि हे करण्याजोगं आहे. त्यासाठी तत्कालीन आमदार आत्ताचे असतील आणि खासदार साहेबांनी प्रयत्न करायला लागणार आहे. त्यांचा पाठलाग मी घेणार आहे. तुम्ही तशी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे का? ब्ल्यूप्रिंटचा प्रश्न पण तुमचा मुद्दा चांगला आहे. 5 मिनिटात माझ्या आता मी स्वतः हमीपत्र लिहिलेलं आहे आणि स्टॅम्पच्या माध्यमातून मी लोकांना हमीपत्र देणार. इचलकरंजीतला किंवा जिल्ह्यातला एकमेव उमेदवार असणार आहे की जो हमीपत्र लिहून देणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 10 प्रमुख मुद्दे आहेत. ते 10 प्रमुख मुद्दे जर मी पुढच्या निवडून आल्यानंतर 5 वर्षात केलो नाही तर पुढच्या वर्षी माझा शब्द आहे लिहून घ्यायचं, मी इलेक्शनला किंवा कुठलाही निवडणुकीचा फॉर्म भरणार नाही म्हणजे नाही. हे एकमेव मी छाती ठोकपणे सांगालो आहे आणि हे माझा शब्द आहे. तुमच्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना विश्वास द्यालो आहे. ती जर कामं माझ्याकडून नाही झालीत तर मी पुन्हा एकदा आवर्जून सांगालो, या गोष्टीला डबल अंडरलाईन करून घ्या, मी पुढची कुठलीही इलेक्शन लढवणार नाही म्हणजे नाही. हे झालं बैठी घरांचा प्रॉब्लेम होता. या भागात सर्वे केल्यानंतर असं लक्षात येतं की जे आपली रोजची सकाळची जी क्रिया असते ते क्रिया करण्यासाठी लोकांना टॉयलेट्स अवेलेबल नाही आहेत. तिकडं चेंबर्स नसल्यामुळे टॉयलेट्स बांधता येत नाही आहेत आणि हे भरपूर लोकांना इथं प्रॉब्लेम आहे. सरकारी जे टॉयलेट्स आहेत ते लोकांना यूज करावे लागतात. इथल्या आया बहिणींसाठी तुम्ही तसं काय प्लॅन केलेलं आहे का की आता घरं होतील तेव्हा होतील, पण सध्या तरी ही प्रक्रिया करण्यासाठी सकाळची टॉयलेट तसं बांधून देणं किंवा काय, ह्या गोष्टींचा विचार केला आहे का? साहेब, ह्या मुद्द्यावर पण माझ्याकडे उत्तर आहे. कारण की 2021पासून माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. तुम्ही कधी पण म्हटला तर मी लोकांसमोर डायरेक्ट कुठल्याही स्टेजवर ती कागदपत्र हजर करायला तयार आहे. कारण की काम केलं आहे त्यामुळे त्याचा पुरावा माझ्याकडेच असणार आहे. 2 शौचालय आहेत. त्या 2 शौचालयामध्ये एक शौचालय जे पलीकडे जे आहे ते महिलांचं शौचालय आहे आणि दुसरं शौचालय आहे ते क्रांती चौकाला शौचालय आहे. ह्या शौचालयासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत पण भांडलेला व्यक्ती आहे. 2 शौचालय आहेत पण ते कमी पडतात लोकसंख्येच्या मानानं आणि त्याची स्वच्छता नाही आहे, त्याची दुरावस्था आहे, म्हणून मी त्यांच्यावर भांडलो. मी आयुक्तांसोबत भांडलेला व्यक्ती आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी गेल्या मी माझ्या मुलाखतीत मी सांगितलं आहे सर्वांना, ज्यावेळी ते काम करायला शौचालयाचं काम करायला 3 वर्ष लावतात आमच्यासारख्या लोकांना. मग ह्याचा अर्थ म्हटलं तुमच्या नगरपालिकेला महानगरपालिकेला किंवा नगरपालिका त्यावेळीची नगरपालिका आणि आत्ताची महानगरपालिका, तुमच्या महानगरपालिकेला चालू ठेवायचा अधिकार नाही, तुम्ही कुलप लावा म्हटलेला मी माणूस आहे. आणि त्यांना स्पष्ट सांगितलं, जर तुम्ही 8 दिवसात जर आमचं शौचालय दुरुस्ती करू शकत नसाल तर तुमच्या केबिनमध्ये मी आणि माझी सगळी सवंगडी स्वतः लोटा घेऊन तुमच्या केबिनमध्ये येणार आणि सकाळची प्रक्रिया जी आहे ती तुमच्या केबिनमध्ये मी करणार, असं बोललेलं एकमेव नेतृत्व मी आहे किंवा एकमेव जनसामान्य कार्यकर्ता मी आहे.
आणि त्यानंतरच तिसऱ्या दिवशी मला स्वतः उपायुक्तांचं लेटर आले. ते लेटर पण मी तुम्हाला दाखवतो, काय अडचण नाही. तुम्ही कुठलेही आंदोलन करू नका, 4 दिवसात तुमच्या शौचालय दुरुस्ती होणार आहे. आणि त्यानंतर या शौचालय दुरुस्ती झाल्या, तुम्ही बघून घ्या, त्याला जवळपास 8,90,999 रुपये आकड्यासहित सांगवले मी. 8,90,999 रुपये आपण तिथं मंजुरी केल्यात. आणि त्यानंतर शौचालय दुरुस्ती पण झाल्या. आणि दुसरं शौचालय आहे त्याचं काम चालवणार आहे, आचारसंहिता असल्यामुळे थांबले. थोड्या दिवसांनं ते काम होणार आहे. तर ते किती आहेत किंवा काय आहेत हे जनता उत्तर देणार आहे. आणि 16 तारखेपर्यंत तुम्ही सगळेजण त्या गोष्टीसाठी वाट बघा. 100% लोक आशीर्वाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना आम्ही आदर्श मानून काम करणारे कार्यकर्ते आहे. संघर्ष हा एकट्यालाच करायचा असतो आहे आणि संघर्षातून वाट काढायची असते. ज्यावेळी विजय होते त्यावेळी सर्व समावेशक आणि सर्व लोक पाठीचे असतात. पण संघर्ष हा स्वतःलाच करत असतो. पण मी स्वतः एकटा नाही आहे, माझ्यासोबत माझ्यावर प्रेम करणारे असंख्य लाखो लोक आहेत. मग इथं आमच्या प्रभागातलेच असतील किंवा म्हणजे ते छुपे आहेत का, दिसत छुपे आहे असं म्हणता येत नाही. लोकांचं प्रेम आहे, त्या सर्व गोष्टी 16 तारखेला दिसतील. नक्कीच मित्रांनो, बघूया येत्या काळामध्ये यांच्या संघर्षाला लोक मतपेटीमधून किती मतं देतात आणि या संघर्षाचा विजय करतात का ते आपल्याला पाहावं लागेल. इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.